हाय दी. हॅट्स ऑफ तुला. सोडवलंस ना जिजूंना. तू ग्रेट आहेस ग. हो सोडवलं, पण तुला कसं कळलं? मी तर तुला सांगितलं नाही, म्हणजे आपलं काही बोलणंही झालं नाहीये. याही वेळी न सांगता इकडच्या गोष्टी निकीला कशा कळल्या? अगं जीजू आणि मी टच मध्ये असतो ना. अगं पण कसा काय कॉल केलास? अगं ते नवसा आजींच्या सगळ्या परीक्षांमध्ये मी पास झाले ना, तर आजींनी माझे आणि समीरचे लग्नानंतरचे ते गृहप्रवेश केल्यानंतर सगळे विधी असतात ना, ते खेळ खेळतात बघ, ते करायचं ठरवलंय. लग्नानंतर ते सगळं झालंच नव्हतं ना ग आमचं. ओ कपका निकू पागल. तर आज संध्याकाळी आणि उद्याचा पूर्ण दिवस तो कार्यक्रम चालणार आहे. त्यातच आमंत्रण द्यायला फोन केला होता. आग्रहाचं निमंत्रण आहे सगळ्यांना. ओ माय गॉड. म्हणजे आता ऑफिशियली सलीलच्या घरी जायला मिळणार मला. हा दी दी थांब, बाबा इथेच आहेत. मी फोन स्पीकरवर टाकते, तू त्यांच्याशी बोल. हा बोल बाळा. बाबा बाबा हो ते माझ्या आजी सासू आलेत ना घरी. आमच्या कुलदेवीच्या मुख्य सेविका आहेत त्या. तर त्यांनी माझ्या आणि समीरच्या लग्नानंतरचे सगळे विधी करायचं ठरवलंय. आज संध्याकाळी आणि उद्याचा पूर्ण दिवस तो कार्यक्रम चालणार आहे. त्याचंच आमंत्रण द्यायला फोन केला होता. मला माहितीये खरं तर मी घरी येऊन आमंत्रण द्यायला पाहिजे, पण आई म्हणून फोन केला. तुम्ही सगळे आलात तर खूप आनंद होईल सगळ्यांना. कसं आहे ना अर्पिता, तुझी आई गेलीये मावशीकडे 2 दिवसासाठी. म्हणजे 2 दिवस ती इथे नाहीये, आणि असती तरी आली नसती हे तुलाही माहितीये. नचिकेत आणि कल्याणीचं जरा कठीणच दिसतंय. बाळा मी आलो असतो, पण काय डब्याची सगळी तयारी करायची ना, त्यामुळे मला येणं शक्य होणार नाही. निकी तू जाशील ना? हो मी जाईन ना. हे बघ अर्पिता, निकी येते पण आज येणार नाही, कारण आज तिच्या मदतीची गरज आहे मला. उद्या नक्की येईल ती. बरं ठीक आहे. तुम्ही आला असतात तर बरं वाटलं असतं मला. पण मला माहितीये डब्यांचं काम सोडून नाही येता येणार तुम्हाला. हरकत नाही, पण नंतर मी खास जेवायला बोलवणार आहे, तेव्हा यायचं. हा बाबा. हे आजकाल कोणी पाळत नाही, पण नातू होईपर्यंत लेकीच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं बापानं, अशी रीत आहे. बाबा काही काय बोलताय तुम्ही? तुम्ही पाठवा निखिला. हा आणि काळजी घ्या. ठेवते मी फोन. हो ठेव, आणि तू पण काळजी घे. घरातल्या सगळ्यांची काळजी घे. हो. चला अर्पिताचं आता हळूहळू सगळं मार्गी लागतंय. परमेश्वरा अशीच कृपा असू दे रे. मीनाक्षी, तू अशी अचानक घरी का आलीस? कोणाला काही संशय आला असता तर? मग काय करणार होते मी? आपण इतक्या जवळ आलो, त्यानंतर मी तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देता तू निघून गेलास. मी इतके कॉल केले, मेसेज केले, काहीच रिप्लाय नाही. ही काय पद्धत आहे? मला हर्ट झालं असेल याची कल्पना तरी आहे का? झालं. नचिकेत, आपल्यामधलं सगळं संपवायचं ठरवलंयस का तू? आपल्यामध्ये जे काही आहे ते संपवायचं ठरवलंयस का तू? क्षणात नकोशी झाले. नाही.
नचिकेत, मी तुम्हाला म्हटलंय मी तुमच्या संसाराच्या मध्ये नाही येणार. तुझं असं दूर जाणंही मला सहन नाही होते. अशी काय अपेक्षा ठेवली मी तुझ्याकडून की तू असा माझ्याशी वागतोय? नाही, मला सांगा ना, मी काय त्रास दिला तुम्हाला की माझ्याशी तुम्ही बोलणंच बंद केलंय? हात सोडलं माझा. माझ्याच इथे लोक ओळखतात मला. असं कोणी हात धरलेला बघितलं ना तर किती प्रॉब्लेम होतील कळतंय का? नचिकेत, मी नाही सोडणार हात तुझा. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. कुठले प्रश्न? तू काहीच न बोलता गेल्यापासून माझा जीव टांगणीला लागलाय रे. जीव गुदमरतोय माझा. तुला का होण्याच्या भीतीत मला सुचत नाहीये काही. नचिकेत, तू का नाही फोन उचलला माझा? माझ्या प्रेमाची काहीच किंमत नाही तुला? हा, तुझी बायको माझ्यापेक्षा सुंदर वाटते का तुला? तिला सोडून माझ्याकडे यावंसं वाटत नाहीये का तुला? हा, सांग ना. मी तुझ्या एकटेपणात किती आधार दिला रे तुला. सगळं विसरलास तू. मला सांग, मला असं एकटं सोडायचं होतं तर मग कशाला जीव लावलास रे? तू मला जवळ का केलंस? तर मला असं तू झिडकारायचं होतं असतं. माझा जीव का गुंतवलास तू? मीनाक्षी प्लीज शांत हो आधी. प्लीज शांत हो. मी तुला भेटायला येईन. खरंच भेटायला येईन. पण आत्ता इथून जा. आपल्यात जे काही निर्माण झालंय ना ते असं बदलणार नाही आहे. खरंच. फक्त आपल्याला मर्यादा पाळून वागायला लागेल. असं ओपनली नाही भेटता येणार आपल्याला. मी हात जोडतो. प्लीज आत्ता जाईल ना. आपल्याला कोणी असं बघितलं ना तर खूप कॉम्प्लिकेशन्स होतील आणि मग सगळंच संपेल. मला त्रास झालेला चालेल का तुला? नाही चालणार ना. नाही चालणार. प्लीज आत्ता जा. मला भेटशील ना? संध्याकाळी भेटा ना. आज रात्री भेटेन. वचन दे. वचन दे. मी पुन्हा येईन ना घरी. मी वचन देतो. मी तुला भेटेन. पण आत्ता जा. प्लीज आत्ता जा. मामा, मामा हे असं घाल ना. राहू दे की असं चांगलं दिसतंय. नाही दिसत आहे चांगलं. आता हा, आता छान दिसतंय. एकदम डॅशिंग हिरो. हा, मग दिसायला नको का? तुझी मामी काय हिरोईन पेक्षा कमी आहे का? आहेच माझी मामी हिरोईन. मामा, आज तू आणि मामी गेम खेळणार आहात ना? मिट्टू मावशीने सांगितलं मला आज खूप मजा येणार आहे. चल चल पटकन. मजेचं माहित नाही, पण एवढं मात्र नक्की, आज पहिल्यांदा अर्पिता मॅडमला लग्नानंतर या घरात त्यांच्या हक्काचे आनंदाचे क्षण मिळणार आहेत.
काय ग, काय झालं? अगं नाही, आज समयाचं काही खरंच नाही बघ. तुला बघून समयाची अशी विकेट पडणार ना, तर गेम ओव्हर होणार आहे त्याचा. मला काय वाटतं माहितीये, आज तुला बघून सम्या कमीत कमी 10-12 कविता अशा लिहून टाकेल. गप गा, मिठू, एवढं काही नाही वाटत आहे. कवितांचं तर माहित नाही, पण आज आमच्या आयुष्यात जे काही होणार आहे ना, ते आयुष्यभर लक्षात राहील असं असणार आहे. आणि हा आनंद आमच्या आयुष्यात फक्त नवसाजींमुळे आलाय. हॅलो. ए राजसी, वेलकम. हे काय, वाईन अँड ऑल? येस, सेलिब्रेशन. म्हणून तर तुला इथे बोलवून घेतलंय. राजसी, आय एम हॅपी. मी खूप खुश आहे आता. माझ्या या आनंदात सहभागी होण्यासाठी तुला इथे बोलवून घेतलंय मी. आणि तुझ्या आनंदी असण्याचं कारण काय आहे? सांगू? बस लवकर लवकर लवकर. कमॉन 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 कमॉन. राजसी, तुला आठवतंय मी तुला शिखंडीची गोष्ट सांगितली होती? क्लिअरली यू सेड नचिकेत तुझा शिखंडी आहे आणि त्याच्या आडून तू अर्पितावर वार करणार आहेस. वार केला. व्हॉट? येस. आणि राजसी, हा वार इतका जबरदस्त केलाय ना की त्या अर्पिताच्या माहेरचं घर खोलमडून पडेल. म्हणजे ओके, राजसी बघ, कुठल्याही घरातला कर्ता पुरुष हा त्या घराचा कणा असतो. म्हणजे त्या घराचा आधार, माँ बाप के आंखों का तारा वगैरे वगैरे. अर्पिताच्या घरातला तो पुरुष म्हणजे नचिकेत. राईट. तिचा मोठा भाऊ, बिचारा नीतिमूल्य जपणारा पुरोहित कुटुंबाचा एकमेव आधार नचिकेत पुरोहित. पण मग काय केलंस काय तू? त्या नचिकेतची नोकरी घालवल्यानंतर तो बिचारा दारू प्यायला लागला होता. दारूच्या आहारी गेला होता. आणि आता बाटली बरोबर बाईच्या नादी लागलाय बिचारा. मग ही तर फक्त गुड न्यूज झाली. या तू काय तीर मारलायस विराज? राजसी, कम ऑन. इथे किती ग्लास आहेत? 3. आत्ता इथे किती माणसं आहेत? 2. म्हणजे अर्पिताच्या घराचा कणा बोलणारी ती व्यक्ती या 3ऱ्या ग्लासची मानकरी आहे. वेलकम. हा नचिकेत पुरोहितचा नवा आधार, माझा छुपा वार. आय सी. Good move, Viraj. So, what's the plan? Plan सोपा आहे.
आधी नचिकेतला बायकोपासून तोडायचं, मग घरच्यांपासून तोडायचं आणि मग प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याचं घर आपल्या ताब्यात घेऊन पुरोहितांना रस्त्यावर आणायचं. सुपर, ब्रिलियंट प्लॅन. सगळं प्लॅनिंग ह्याचं आहे. नाही काय, त्या अर्पिताने माझा विश्वास तोडला. मी पाहिलेल्या संसाराचं स्वप्न मोडलं. तिच्या दोन्ही घरांमधले संसार आपण मोडायचे. त्या विक्ट्रीचं हे पहिलं सेलिब्रेशन. दुसऱ्या सेलिब्रेशनची संधी मी तुम्हाला देईन. वाव. सो हा ग्लास अर्पिता आणि समीरच्या बर्बादीच्या नावाने. चिअर्स. टाक टाक चल. अरे जिग्नेश भाई चौरंगा लवकर. हा चला. कुठं चाललीस? तुम्ही सांगितलं तसं ते तांदळाचं घंगार ठेवलं ना, बाकी सगळी कामं केली. दमले मी, आता थोडं बसते मी. अगं असं काय करतेस? वरमाय आहेस तू, थकून कसं चालेल? आता त्या तांदळाच्या घंगाराभोवती ही फुलांची रांगोळी काढायची आहे. चला मग काय मी काढणार आहे. ती काढची ना, ती- ती नाही. तू उठ गा. तू काय हात लावू नका. उठ. चला बसा तुम्ही दोघी. चला काढती दिदे चला फुलांची रांगोळी काढूया आपण. हा चला. चला बसा. आजी तुम्ही हे अगदी बरोबर केलं बघा. अर्पिता लग्न होऊन या घरात आली, पण कोणी असं कधी केलं नाही. म्हणूनच केलं ग बाई. हो ना. मग लक्ष्मीच आहे ना ती शेवटी. आपल्याला बरं वाटलं पाहिजे. अण्णा ही म्हातारी आपल्याला पिळून काढते. मागच्या वेळेस थातूर मातूर गृहप्रवेश केला असता ना तर बरं झालं असतं. आता तर म्हणजे ही अर्पिता जणू कुठल्या राजाची राणी असं आवडते म्हातारी. मला काय म्हणाली, मी वर्मा आहे पण वागवते कशी, तिची दासी असल्यासारखी. अरे थांब थांब जरा. समीर आला. ए, छान दिसतोय. काय फोटो कशाला? अरे हा. इकडे बघ ना मामा, स्माइल. अर्पिताला शोधता. काय रे, कोणाला शोधतोस? नाही कोणाला नाही. समीर, आम्हाला माहितीये हो तू कोणाला शोधतेस ते. पकडलं पकडलं. समीर इकडे इकडे, आम्हालाच शोधतोय ना. काय समीर, कोणासाठी एवढा तयार झालायस? मामा, तुझी हिरोईन आली बघ.
पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा प ग रे ग रे सा पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा प ग रे ग रे सा साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उषा खाली फोटो तुझा चांद रातीला तुझ्या वेणीतल फूल म्हणून विसावल मन त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग मामा कुठे बघतोयस? मृगनैनिया श्रेयस दे मला मृगनैनिया हाक दे मला रोज मी उभा त्या वाटला फूल झालो मी गंध हो ना तू सांज येळच माझं गान हो ना तू तुझ्या सावलीत आज ग निजलो या गार ग झेलतो या रोजचा त्या उन्हाला ग ए बरोबर इकडे भर फिरून येईल ढग दाटून येतील ग मनातल्या हुंदक्याचा डोळ भरल्या पाण्याचा रंग कोणता ह्यो सांग मातीला ग अरे ये. काय रे बाबा ये 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 चल उशीर होत आ, लगेच स्वप्न बघतोय तू समीर अर्पिता आता एक छानसा खेळ खेळायचा आहे बरं का. हे बघा माझ्या हातात हे चांदीचं नाणं आहे. ते आता मी ह्या तांदळाच्या घंगाळात टाकते हा बाबा. मिठू लहान आहेस का तू? आता तुम्ही दोघांनी तुमच्या उजव्या हाताने ते नाणं शोधून काढायचं. अरे थांबा ना, घाई करू नका. काय सांगते त्या आधी नीट ऐका. तुम्हा दोघांपैकी जो हे नाणं शोधेल तो असेल या घराचा खजिनदार. मस्त खेळ आहे
आणि त्याच्याच हातात असतील या घराच्या नशिबाच्या किल्ल्या. चला शोधा आता. मामी मामी मामा तू हारणार. मामी 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 मामी. समीर कमॉन समीर 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 नाणं सापडलं नाही समीर कमॉन. आई ही जिंकली तर ही घराची खजिनदार म्हणजे समीर तुझ्या नाही तिच्या हातात पगार नेऊन देणार. जरा शोभा बोल बोल ही हरू दे. बोल बोल हरू दे. बोल ना ही हरू दे. अरे आम्ही पण आहोत इकडे. अरे थांबलात कशाला? सुरू करा परत. हा, चला, चला, चला. मामी मामी मामी. समीर म्हणजे या घराचा खजिनदार समीर. आजी हे नाणं जरी मला सापडलं असलं तरी घरचा खजिनदार अर्पिता मॅडमच असणार आहे. Wow, it is an Indian culture. कारण घराला बरकत घरच्या लक्ष्मीमुळेच येते. म्हणजे पुरुषांनी किती पैसे कमवले तरी ते पैसे जपणं आणि वाढवणं लक्ष्मीलाच जमतं. आणि माझी खात्री आहे की मी कमवलेले पैसे तुम्ही व्यवस्थित ठेवाल. त्यामुळे घरची खजिनदार तुम्हीच आहात कायमच्या.
खरं तर समीरच्या वेळी तुला माती खायचे डोळे लागले असतील ना. तुझी नॉट लागली तू मग कशी बोललीस ना म्हणून या समीरला पण का हक्कली केली. समीर अर्पिता तुम्हा दोघांच्या जोडीला आणि सुखी संसाराला कोणाचीही नजर न लागो रे बाबा.